हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर गेल्या व्हिडिओजमध्ये आपण बेसिक इलेक्ट्रिकल आणि नेटवर्क थेरीचे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स विथ आन्सर्स डिस्कस केले होते. सो या चॅनलवरती मी ते व्हिडिओज ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर या चॅनलवरती जाऊन तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिकल मशीन्सचे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स विथ आन्सर्स डिस्कस करणार आहे. सो जर तुम्ही कोणत्याही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी हेल्पफुल असेल अशी मला खात्री आहे. आणि याने नक्कीच तुमची प्रिपरेशन बूस्ट होईल अशी सुद्धा मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हाय इज द स्टार्टिंग करंट हाय इन अ DC मोटर. ओके. सो DC मोटरमध्ये स्टार्टिंग करंट का हाय असतं असा क्वेश्चन आहे. तर बघा, अ DC मोटर हॅज नो बॅक EMF अनलाईक अ DC जनरेटर. ॲट द स्टार्टिंग ऑफ द मोटर द आर्मेचर करंट इज कंट्रोल्ड बाय द रेजिस्टन्स ऑफ द सर्किट. ओके. सो DC मोटरमध्ये कोणताही बॅक EMF नसतो, जसे की DC जनरेटरमध्ये असतो. मग बॅक EMFलाच आपण काउंटर EMF असं सुद्धा म्हणतो, जो की मेन EMFला अपोज करत असतो, म्हणून त्याला तसं नाव आहे बॅक EMF किंवा काउंटर EMF. ओके. सो DC मोटरमध्ये तसा EMF नसतो. ओके. सो जेव्हा आपण मोटर स्टार्ट करतो त्यावेळेला आर्मेचर करंट हा त्या सर्किटच्या रेजिस्टन्सने कंट्रोल होतो. ओके. त्यानंतर द रेजिस्टन्स ऑफ द आर्मेचर इज लो अँड व्हेन द फुल व्होल्टेज इज अप्लाइड ॲट द स्टँडस्टिल कंडिशन ऑफ द मोटर then the armature current becomes very high which can damage the parts of the motor. Okay. so resistance हा खूप लो असतो आर्मेचरचा, आणि जेव्हा आपण मोटरच्या स्टँडस्टिल कंडिशनला फुल व्होल्टेज अप्लाय करतो त्यावेळेला आर्मेचर करंट हा खूप हाय प्रमाणात होतो, आणि त्याच्यामुळे त्या मोटरचे पार्ट्स जे काही आहेत ते डॅमेज होऊ शकतात, आणि त्याच्यामुळे ते मोटर ही जळू शकते तिथं. ओके. नंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज प्लगिंग ब्रेकिंग. ओके. सो प्लगिंग ब्रेकिंग म्हणजे काय असा क्वेश्चन आहे. तर बघा, इन दिस मेथड द टर्मिनल्स ऑफ द सप्लाय आर रिव्हर्स. ॲज अ रिझल्ट द जनरेटेड टॉर्क ऑल्सो रिव्हर्सेस विच रेजिस्ट द नॉर्मल रोटेशन ऑफ द मोटर अँड ॲज अ रिझल्ट द स्पीड डिक्रीजेस. ओके. सो प्लगिंग ब्रेकिंगमध्ये आपण सप्लायचे टर्मिनल्स हे रिव्हर्स करतो. मग सप्लायचे टर्मिनल्स रिव्हर्स केल्यामुळे जनरेटेड टॉर्क हा सुद्धा रिव्हर्स होतो, आणि त्याच्यामुळे त्या मोटरचं नॉर्मल रोटेशन हे सुद्धा अफेक्ट होतं किंवा ते कमी होतं, रेजिस्ट होतं, आणि त्याच्यामुळे स्पीड हा डिक्रीज होतो किंवा कमी होतो. ओके. सो ड्युरिंग प्लगिंग द एक्सटर्नल रेजिस्टन्स इज ऑल्सो इंट्रोड्यूस्ड इन टू द सर्किट टू लिमिट द फ्लोईंग करंट. ओके. सो प्लगिंग ब्रेकिंग करताना आपण एखाद्या सर्किटमध्ये एक्सटर्नल रेजिस्टन्स हा सुद्धा इंट्रोड्यूस करतो फ्लोईंग करंटला लिमिट करण्यासाठी. ओके. सो द मेन डिसएडवांटेज ऑफ दिस मेथड इज दॅट हिअर पॉवर इज वेस्टेड. सो प्लगिंग ब्रेकिंगचा सगळ्यात मोठा डिसएडवांटेज हा आहे की इथं पॉवर ही वेस्ट केली जाते. ओके. वेस्ट होते. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर सम ऑफ द मोस्ट कॉमन कॉजेस ऑफ ट्रान्सफॉर्मर हमिंग. ओके. सो ट्रान्सफॉर्मरमध्ये हमिंग ही एक कन्सेप्ट असते. मग हमिंग म्हणजे काय, तर व्हायब्रेशन्स किंवा नॉईज याला आपण हमिंग म्हणतो ट्रान्सफॉर्मरमध्ये. त्याचे काय मोस्ट कॉमन कॉजेस आहेत किंवा ते कशामुळे होतात असा क्वेश्चन आहे. तर बघा, इलेक्ट्रिक हम अराउंड द ट्रान्सफॉर्मर्स इज कॉज्ड बाय स्ट्रे मॅग्नेटिक फील्ड्स कॉजिंग द एन्क्लोजर अँड ॲसेसरीज टू व्हायब्रेट. ओके. सो ट्रान्सफॉर्मर्समध्ये इलेक्ट्रिक हम ही स्ट्रे मॅग्नेटिक फील्ड्समुळे प्रोड्यूस होते. मग या स्ट्रे मॅग्नेटिक फील्ड्समुळे त्यातले जे काही एन्क्लोजर्स असतील किंवा ॲसेसरीज असतील हे व्हायब्रेट होऊ लागतात. मग त्याच्यामुळे तिथं ट्रान्सफॉर्मर हमिंग होतं. ओके. यानंतर नेक्स्ट आहे, मॅग्नेटोस्ट्रिक्शन इज अ सेकंड सोर्स ऑफ व्हायब्रेशन इन विच द कोर आयर चेंजेस शेप मायन्युटली वेन एक्सपोज टू द मॅग्नेटिक फील्ड्स. ओके. सो मॅग्नेटोस्ट्रिक्शनमुळे पण व्हायब्रेशन्स होऊ शकतात. मग याच्यामुळे कोर आयर्न हा त्याचं जे काही शेप आहे ते चेंज करतं, म्हणजे डिशेप होतं मायन्युटली जेव्हा की आपण त्याला मॅग्नेटिक फील्डशी एक्सपोज करतो तेव्हा.
ओके, यानंतर नेक्स्ट आहे ट्रान्सफॉर्मर नॉईज इज प्रोड्यूस्ड बाय द कोर. द अमाऊंट ऑफ नॉईज इज जनरली फिक्स्ड बाय द डिझाईन ऑफ द ट्रान्सफॉर्मर. ओके, सो ट्रान्सफॉर्मरमध्ये नॉईज हा नेहमी कोर आयनमुळे प्रोड्यूस होतो, त्यातला कोरमुळे प्रोड्यूस होतो. जो काही नॉईज प्रोड्यूस होणार आहे त्याचा अमाऊंट हे जनरली आपण डिझाईन करताना ट्रान्सफॉर्मर ते फिक्स करू शकतो. ओके, म्हणजे ते प्री डिफाईंड असतं. ओके, तर हे झालं ट्रान्सफॉर्मर हमिंगचे मोस्ट कॉमन कॉजेस. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द स्लीप ऑफ एन इंडक्शन मोटर. ओके, सो एखाद्या इंडक्शन मोटरची स्लीप काय असते असा क्वेश्चन आहे. तर बघा, द पर्सेंटेज डिफरन्स बिटवीन द सिंक्रोनस स्पीड एन एस अँड द रोटर स्पीड एन ऑफ एन इंडक्शन मोटर इज कॉल्ड स्लीप. इट इज डिनोटेड बाय एस. ओके, सो सिंक्रोनस स्पीड एन एस आणि रोटर स्पीड एन यांच्यामधला पर्सेंटेज डिफरन्स याला आपण स्लीप म्हणतो एखाद्या इंडक्शन मोटरमध्ये. मग स्लीपला आपण नेहमी एसने डिनोट करतो. द रोटर स्पीड ऑफ एन इंडक्शन मोटर इज ऑलवेज लेस दॅन द सिंक्रोनस स्पीड. ओके, सो एखाद्या इंडक्शन मोटरमध्ये रोटर स्पीड हा नेहमी सिंक्रोनस स्पीडच्या पेक्षा कमी असतो, म्हणजेच एन हा नेहमी एन एसच्या पेक्षा कमी असतो. ओके, मग असं असल्यामुळेच आपण इंडक्शन मोटरलाच असिंक्रोनस मोटर असं सुद्धा म्हणतो, कारण ते कधीच सिंक्रोनस स्पीडला रन होत नाही. ओके, यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द ट्रान्सफॉर्मर एफिशियन्सी अँड द ऑल डे एफिशियन्सी. व्हॉट इज द कंडिशन फॉर मॅक्झिमम एफिशियन्सी. ओके, सो ट्रान्सफॉर्मर एफिशियन्सी म्हणजे काय आणि ऑल डे एफिशियन्सी म्हणजे काय आणि मॅक्झिमम एफिशियन्सीची काय कंडिशन काय आहे असा क्वेश्चन आहे. तर बघा, सगळ्यात आधी आहे ट्रान्सफॉर्मर एफिशियन्सी. द एफिशियन्सी ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इज गिवन बाय द आउटपुट पॉवर डिवायडेड बाय द इनपुट पॉवर. Sum of the input power is wasted in the internal losses of a transformer. So the output power is never equal to the input power in a practical transformer. Okay, so एखाद्या ट्रान्सफॉर्मरची एफिशियन्सी ही आपण कशी कॅल्क्युलेट करतो, तर आउटपुट पॉवर डिवायडेड बाय इनपुट पॉवर असे. ओके, मग आता सपोज एखाद्या ट्रान्सफॉर्मरला आपण इनपुट पॉवर दिले, त्यातून काही लॉसेस होणार आहेत, इंटरनल लॉसेस होणार आहेत त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये, आणि त्याच्यामुळे आपल्याला मिळणारी जी आउटपुट पॉवर आहे ती त्या इनपुट पॉवरला कधीही इक्वल नसणार आहे त्या लॉसेसमुळे. ओके, सो बघा, ट्रान्सफॉर्मरमुळे म्हणजेच प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मरमध्ये आउटपुट पॉवर ही कधीच इनपुट पॉवरला इक्वल नसते, ती नेहमी इनपुट पॉवरपेक्षा कमी असते. ओके, तर बघा एफिशियन्सीला आपण एनने डिनोट करतो. एन इज इक्वल टू आउटपुट पॉवर डिवायडेड बाय इनपुट पॉवर. ओके, यानंतर नेक्स्ट आहे ऑल डे एफिशियन्सी. द रेशिओ ऑफ एनर्जी डिलिवर्ड इन किलोवॅट आवर टू द एनर्जी इनपुट इन किलोवॅट आवर फॉर 24 hours इज कॉल्ड ऑल डे एफिशियन्सी ऑफ द ट्रान्सफॉर्मर. ओके, सो बघा, एखाद्या ट्रान्सफॉर्मरमध्ये किलोवॅट आवरमध्ये जेवढी एनर्जी डिलिव्हर झाली आहे डिवायडेड बाय किलोवॅट आवरमध्ये एनर्जी इनपुट 24 hours यांचा रेशो आपण म्हणणार आहे ऑल डे एफिशियन्सी असं त्या ट्रान्सफॉर्मरसाठी. ओके, सो एफिशियन्सी ऑल डे किंवा एन ऑल डे इज इक्वल टू आउटपुट इन किलोवॅट आवर अपॉन इनपुट इन किलोवॅट आवर. ओके, तर एफिशियन्सी ऑल डे आपण कसं कॅल्क्युलेट करतो किंवा ऑल डे एफिशियन्सी आपण कसं कॅल्क्युलेट करतो, तर आउटपुट इन किलोवॅट आवर डिवायडेड बाय इनपुट इन किलोवॅट आवर. ओके, यानंतर नेक्स्ट आहे कंडिशन फॉर मॅक्झिमम एफिशियन्सी. द कॉपर लॉस मस्ट बी इक्वल टू द आयर्न लॉस विच इज द ॲडिशन ऑफ हिस्टेरेसिस लॉस अँड एडी करंट लॉस इज द कंडिशन फॉर मॅक्झिमम एफिशियन्सी. ओके, तर एखाद्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आपल्याला जर मॅक्झिमम एफिशियन्सी पाहिजे असेल तर त्यासाठीची कंडिशन काय आहे, तर बघा, त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉस हा नेहमी आयर्न लॉसला इक्वल असला पाहिजे. म्हणजे आयर्न लॉस हा काय असतो, हिस्टेरेसिस लॉस आणि एडी करंट लॉस यांचा ॲडिशन असतो. मग कॉपर लॉस आणि आयर्न लॉस जेव्हा इक्वल असतील तेव्हा त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आपल्याला मॅक्झिमम एफिशियन्सी मिळू शकते.
ओके. सो बघा Cu लॉस इज इक्वल टू आयन लॉस. Cu लॉस म्हणजे कॉपर लॉस आणि आयन लॉस. ओके. सो WCU इज इक्वल टू WI. ओके. तर ही आहे मॅक्झिमम एफिशियन्सीची कंडिशन ट्रान्सफॉर्मरमध्ये. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ मोटर स्टार्टर, मेन्शन द टाइप्स ऑफ मोटर स्टार्टर्स. ओके. सो एक मोटर स्टार्टर काय आहे आणि मोटर स्टार्टरचे टाइप्स काय काय आहेत असा क्वेश्चन आहे. तर बघा, मोटर स्टार्टर इज अ डिव्हाइस दॅट कनेक्ट्स इन सिरीज विथ द मोटर टू डिक्रीज द स्टार्टिंग करंट दॅट कुड डॅमेज द वाइंडिंग्स इन normal conditions and gradually increase current after starting the motor. In other words, it starts the motor and provides overload protection. ओके. सो मोटर स्टार्टर एक असं डिव्हाइस आहे जे की आपण मोटरच्या सिरीजमध्ये कनेक्ट करतो स्टार्टिंग करंटला डिक्रीज करण्यासाठी. मग या स्टार्टिंग करंटमुळे त्या मोटरचे वाइंडिंग्स हे डॅमेज होऊ शकतात नॉर्मल कंडिशन्समध्ये ऑपरेट होत असताना, आणि त्याच्यामुळे त्यातला करंट जो आहे, जेव्हा आपण मोटर स्टार्ट करतो तेव्हाचा करंट हा ग्रॅज्युअली इन्क्रीज होऊ शकतो आणि तो मोटर डॅमेज होऊ शकतो. ओके. सो अदर वर्ड्समध्ये जर आपण बघायला गेलं तर मोटर स्टार्टर हे त्या मोटरला स्टार्ट करतं आणि तिथला जो काही स्टार्टिंग करंट आहे तो लिमिट करतं, त्याच्यामुळे त्याला ओव्हरलोड प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतो. ओके. यानंतर द टाइप्स ऑफ मोटर स्टार्टर्स आर 2-point starters which are used only for series motors, 3-point starters and 4-point starters which are used for shunt and compound motors. ओके. सो मोटर स्टार्टरचे टाइप्स 3 आहेत बघा. पहिला आहे 2-point starters जे की आपण फक्त सिरीज मोटरसाठी यूज करतो. 3-point starters आणि 4-point starters हे आपण शंट आणि कंपाऊंड मोटर्ससाठी यूज करतो. ओके. यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ टू इम्प्रूव्ह कम्युटेशन इन अ DC जनरेटर, एक्सप्लेन द व्हेरियस मेथड्स ऑफ इम्प्रूव्हिंग कम्युटेशन. ओके. सो एखाद्या DC जनरेटरमध्ये कम्युटेशन कसे इम्प्रूव्ह करू शकतो आपण आणि त्यासाठीचे डिफरंट मेथड्स काय आहेत एक्सप्लेन करायचे आहेत. ओके. सो बघा, द व्हेरियस मेथड्स टू इम्प्रूव्ह कम्युटेशन इन अ DC जनरेटर आर ॲज गिवन बिलो. फर्स्ट वन इज रेजिस्टन्स कम्युटेशन and second one is EMF or voltage commutation. EMF or voltage commutation is divided into two types again. First one is interpole and second one is compensating winding. Okay. सो बघा, कम्युटेशन जर आपल्याला DC जनरेटरमधलं इम्प्रूव्ह करायचं असेल त्यासाठीचे व्हेरियस मेथड्स कोणते कोणते आहेत. पहिला आहे रेजिस्टन्स कम्युटेशन. मग रेजिस्टन्स कम्युटेशनमध्ये आपण हाय रेजिस्टन्स कार्बन ब्रशेस यूज करतो आणि तिथे कम्युटेशन इम्प्रूव्ह करतो. ओके. यानंतर नेक्स्ट आहे EMF और व्होल्टेज कम्युटेशन. यामध्ये आपण हाय EMF किंवा हाय व्होल्टेज देतो त्या ह्याला आणि तिथं आपण कम्युटेशन इम्प्रूव्ह करू शकतो. ओके. मग यात बघा परत 2 टाईप्स आहेत. पहिला आहे इंटरपोल आणि दुसरा आहे कंपेन्सेटिंग वाइंडिंग. ओके. मग इंटरपोलमध्ये हाय डायमीटर असतं आणि लेस टर्न्स असतं आणि कंपेन्सेटिंग वाइंडिंगमध्ये लो डायमीटर आणि मोर टर्न्स असतात. ओके. तर हे आहेत व्हेरियस मेथड्स फॉर इम्प्रूव्हिंग कम्युटेशन इन अ DC जनरेटर. ओके. तर बघा, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हाय आर द ट्रान्सफॉर्मर्स ऑलवेज रेटेड इन KVA. ओके. सो ट्रान्सफॉर्मरला आपण नेहमी KVAमध्येच का रेट करतो किंवा किलोवोल्ट ॲम्पेअरमध्येच का रेट करतो असा क्वेश्चन आहे. तर बघा, सगळ्यात आधी त्यांनी काही नोट दिले किंवा इम्पॉर्टंट थिंग काय दिले बघा त्यांनी. पहिला म्हणजे KVA इज इक्वल टू किलोवोल्ट इंटू ॲम्पियर. ओके. त्यानंतर KW इज इक्वल टू किलोवोल्ट इंटू ॲम्पियर इंटू पॉवर फॅक्टर. ओके. वी ऑलरेडी नो दॅट पॉवर फॅक्टर ओनली डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ लोड्स. लाईक फर्स्ट इज इंडक्टिव्ह लोड, देन लॅगिंग पॉवर फॅक्टर, second one is capacitive load, then leading power factor, and third one is resistive load, then unity power factor. ओके. सो पॉवर फॅक्टर हे फक्त टाईप ऑफ लोड्सवरती डिपेंड करतं. म्हणजे ज्या प्रकारचा लोड असेल त्या प्रकारचा तिथं पॉवर फॅक्टर असणार आहे. मग सपोज जर तिथे इंडक्टिव्ह लोड असेल तर तिथं लॅगिंग पॉवर फॅक्टर असणार आहे.
जर कपॅसिटिव्ह लोड असेल तर लीडिंग पॉवर फॅक्टर असणार आहे आणि रेझिस्टिव्ह लोड असेल तर युनिटी पॉवर फॅक्टर असणार आहे. ओके, तर हा फक्त एक इंट्रोडक्टरी पार्ट होता जो की इम्पॉर्टंट होता. त्यानंतर वेन मॅन्युफॅक्चरर्स डिझाईन अ ट्रान्सफॉर्मर दे हॅव नो आयडिया विच काइंड ऑफ लोड विल बी कनेक्टेड टू द ट्रान्सफॉर्मर. ओके, सो मॅन्युफॅक्चरर्स जेव्हा एखादं ट्रान्सफॉर्मर डिझाईन करतात त्यावेळेला त्यांना कोणतीही आयडिया नसते की कोणत्या काइंडचं लोड त्या ट्रान्सफॉर्मरला कनेक्ट केलं जाऊ शकतं किंवा कोणत्या लोडवरती ते ऑपरेट केलं जाऊ शकतं तिथे. ओके, त्यानंतर द लोड मे बी रेझिस्टिव्ह आर, inductive L, capacitive C, or mixed load that is resistive, inductive, capacitive. It means there would be different power factor at the secondary or load side. Okay, so load हे कधी पण resistive असू शकतं R, inductive असू शकतं L, capacitive असू शकतं C किंवा mixed load असू शकतं. म्हणजे resistive, inductive, capacitive, RLC यांचं कॉम्बिनेशन असू शकतं. म्हणजेच तिथं डिफरंट पॉवर फॅक्टर्स असू शकतात. सेकंडरी लोड साईडला आपण त्याला कोणतं लोड कनेक्ट केलं आहे याच्या बेसिसवरती ते असणार आहे. म्हणजे रेझिस्टिव्ह, इंडक्टिव्ह असेल किंवा कपॅसिटिव्ह असेल. ओके, यानंतर द आउटपुट ऑफ रिअल पॉवर मे व्हेरी डिपेंडिंग ऑन द पॉवर फॅक्टर. दस द मॅन्युफॅक्चरर डिनोट्स इट ॲज दिस ट्रान्सफॉर्मर कॅन प्रोव्हाइड एक्स नंबर ऑफ ॲम्पियर्स ॲट वाय अमाऊंट ऑफ व्होल्टेज. ओके, तर त्या ट्रान्सफॉर्मरच्या पॉवर फॅक्टरवरती त्या ट्रान्सफॉर्मरचा आउटपुट हा व्हेरी होऊ शकतो. मग मॅन्युफॅक्चरर काय करतो तर त्या ट्रान्सफॉर्मरवरती रेटिंग दिलेली असते की हा ट्रान्सफॉर्मर एक्स नंबर ऑफ ॲम्पियर्स देऊ शकतं वाय अमाऊंट ऑफ व्होल्टेजला. ओके, असं ते डिनोट केलेलं असतं किंवा तिथं मेन्शन केलेलं असतं त्या ट्रान्सफॉर्मरवरती. ओके, तर बघा, दिस वे द मॅन्युफॅक्चरर्स गो फॉर VA दॅट इज व्होल्टेज इंटू ॲम्पियर्स इन्स्टेड ऑफ W दॅट इज वॅट्स इन केस ऑफ रेटिंग ऑफ अ ट्रान्सफॉर्मर. ओके, सो ट्रान्सफॉर्मरचे रेटिंग फायनल करताना मॅन्युफॅक्चरर्स VA म्हणजेच व्होल्टेज ॲम्पियर्स प्रेफर करतात इन्स्टेड ऑफ W म्हणजेच वॅट्स. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ सिंक्रोनस मोटर अँड ॲन इंडक्शन मोटर. ओके, सो सिंक्रोनस मोटर आणि इंडक्शन मोटरमध्ये काय डिफरन्स आहे असा क्वेश्चन आहे. तर बघा, इन अ सिंक्रोनस मोटर द स्पीड ऑफ द रोटर इज इक्वल टू द स्पीड ऑफ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड दॅट इज RMF, that is synchronous speed. Okay, this speed remains constant with the load. It has no slip. It can operate at lagging unit and leading power factor, and synchronous motor is more efficient. Okay, so बघा, सिंक्रोनस मोटरमध्ये रोटरची स्पीड ही नेहमी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डच्या स्पीडला इक्वल असते. म्हणजे सिंक्रोनस स्पीडला इक्वल असते. रोटर स्पीड इज इक्वल टू सिंक्रोनस स्पीड. ओके, मग ही स्पीड जी आहे ती लोड बरोबर कॉन्स्टंट राहते, ती चेंज होत नाही. मग ही स्पीड सेम असल्यामुळे त्याच्यात कोणताही स्लिप नसतो किंवा स्लिप ही नेहमी 0 असते. मग सिंक्रोनस मोटर हे नेहमी लॅगिंग पॉवर फॅक्टरवर ऑपरेट होऊ शकतं, युनिटी पॉवर फॅक्टरवर ऑपरेट होऊ शकतं किंवा लीडिंग पॉवर फॅक्टरवर पण ऑपरेट होऊ शकतं. ओके, मग सिंक्रोनस मोटर हे मोर एफिशियंट असतात. ओके, त्यानंतर इन अन इंडक्शन मोटर द स्पीड ऑफ द रोटर इज always less than the speed of the rotating magnetic field, that is RMF, that is synchronous speed. The speed decreases with the increase in the load. It is also known as an asynchronous motor. It has a slip. It operates on only lagging power factor, and induction motor is less efficient. Okay, so induction motor मध्ये रोटरची स्पीड ही नेहमी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड किंवा RMFच्या स्पीडपेक्षा कमी असते, म्हणजे सिंक्रोनस स्पीडपेक्षा कमी असते. ओके, सो रोटर स्पीड इज ऑलवेज लेस दॅन सिंक्रोनस स्पीड इन अन इंडक्शन मोटर. मग ही जी स्पीड आहे ती जसं जसं लोड इन्क्रीज होत जातो तसं तसं ही स्पीड कमी होत जाते. मग याच्याचमुळे आपण त्याला असिंक्रोनस मोटर असं सुद्धा म्हणतो, कारण इंडक्शन मोटर ही कधी सिंक्रोनस स्पीडला ऑपरेट होत नाही, त्याच्यापेक्षा कमी स्पीडला ती ऑपरेट होत असते, म्हणून त्याला आपण असिंक्रोनस मोटर म्हणतो. मग स्पीड्स हे डिफरंट असल्यामुळे तिथे एक स्लिप असणार आहे. ओके, इट ऑपरेट्स ओनली ऑन लॅगिंग पॉवर फॅक्टर. ओके, आणि इंडक्शन मोटर्स हे लेस इफिशियंट आहेत ॲज कम्पेअर टू द सिंक्रोनस मोटर्स. ओके, तर बघा, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट हॅपन्स इफ अ DC सप्लाय इज गिवन टू द प्रायमरी ऑफ अ ट्रान्सफॉर्मर.
ओके. सो ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला जर आपण AC ऐवजी DC सप्लाय दिला तर काय होतं, असा क्वेश्चन आहे. तर बघा, मेनली ट्रान्सफॉर्मर हॅज अ हाय इंडक्टन्स अँड लो रेजिस्टन्स. ओके. सो ट्रान्सफॉर्मरमध्ये हाय इंडक्टन्स असतो आणि लो रेजिस्टन्स असतो. ओके. इन केस ऑफ DC सप्लाय देर इज नो इंडक्टन्स, ओनली रेजिस्टन्स विल ॲक्ट इन द इलेक्ट्रिकल सर्किट. ओके. सो ट्रान्सफॉर्मरकडे तर दोन्ही पण आहे, हाय इंडक्टन्स आहे आणि लो रेजिस्टन्स आहे. पण DC सप्लायमध्ये फक्त रेजिस्टन्स असणार आहे, इंडक्टन्स नसणार आहे. मग त्याच्यामुळे फक्त रेजिस्टन्स आता इलेक्ट्रिक सर्किटमध्ये ॲक्ट होणार आहे. सो हाय इलेक्ट्रिक करंट विल फ्लो थ्रू द प्रायमरी साईड ऑफ द ट्रान्सफॉर्मर. सो बिकॉज ऑफ दिस रिझन द कॉईल अँड द इन्सुलेशन विल बर्न आउट. ओके. सो मग तिथं रेजिस्टन्स असणार आहे फक्त, मग त्याच्यामध्ये तिथं हाय इलेक्ट्रिकल करंट हा फ्लो होणार आहे त्या प्रायमरी साईडमधून ट्रान्सफॉर्मरच्या, आणि त्याच्यामुळे तो कॉईल आणि इन्सुलेशन हा बर्न आउट होणार आहे, जळणार आहे पूर्णपणे. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ जनरेटर अँड अन अल्टरनेटर. ओके. सो जनरेटर आणि अल्टरनेटरमध्ये काय डिफरन्स आहे, असा क्वेश्चन आहे. तर बघा, अल्टरनेटर and generator both work on the principle of Faraday's law of electromagnetic induction. ओके. सो अल्टरनेटर आणि जनरेटर हे दोन्ही पण फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वरती वर्क करतात किंवा फॅरेडेज लॉ ऑफ EMI यावरती वर्क करतात. An alternator is a device that converts mechanical energy into AC electrical energy. It always induces an alternating current. अल्टरनेटर्स आर व्हेरी एफिशियंट. ओके. सो एक अल्टरनेटर एक असं डिव्हाइस आहे जे की मेकॅनिकल एनर्जीला AC इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतं. मग ते फक्त एक अल्टरनेटिंग करंट तिथे इंड्यूस करत असतं आणि अल्टरनेटर्स हे व्हेरी एफिशियंट असतात. ओके. यानंतर अ जनरेटर इज अ डिव्हाइस दॅट कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी टू आयदर AC or DC इलेक्ट्रिकल एनर्जी. It can generate either alternating or direct current. Generators are considered less efficient. ओके. सो एक जनरेटर हा असं डिव्हाइस आहे जे की मेकॅनिकल एनर्जीला आयदर AC किंवा DC इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतं. मग आयदर अल्टरनेटिंग किंवा डायरेक्ट करंट तिथे जनरेट करू शकतं. मग जनरेटर्सला आपण लेस एफिशियंट कन्सिडर करतो. ओके. यानंतर द मेजर डिफरन्स बिटवीन अन अल्टरनेटर अँड अ जनरेटर इज दॅट इन अन अल्टरनेटर द आर्मेचर इज स्टेशनरी अँड द फील्ड रोटेट्स, whereas in the generator the armature rotates and the field is stationary. ओके. सो अल्टरनेटर आणि जनरेटरमधला सगळ्यात मेजर डिफरन्स आहे की अल्टरनेटरमध्ये आर्मेचर हे स्टेशनरी असतं आणि फील्ड हे रोटेट करत असतं, पण जनरेटरमध्ये आर्मेचर हे रोटेट करत असतं आणि फील्ड हे स्टेशनरी असतं. ओके. तर इथे अल्टरनेटर म्हणजे सिंक्रोनस जनरेटर आणि फक्त जनरेटर म्हणजेच आपल्या इलेक्ट्रिक जनरेटर असं पण कन्सिडर केले. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ यूजिंग अ स्टार डेल्टा स्टार्टर इन एन इंडक्शन मोटर. ओके. सो एखाद्या इंडक्शन मोटरमध्ये स्टार डेल्टा स्टार्टर यूज करण्याचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत, असा क्वेश्चन आहे. तर बघा, द मेन ॲडव्हान्टेजेस ऑफ अ स्टार डेल्टा स्टार्टर इन अन इंडक्शन मोटर आर. सो स्टार डेल्टा स्टार्टरला यूज करण्याचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत बघा इंडक्शन मोटरमध्ये. फर्स्ट वन इज इट डिक्रीजेस द स्टार्टिंग करंट रिक्वायर्ड फॉर द इंडक्शन मोटर because it is 6 to 7 times higher than the full load current which can damage the windings of the motor. ओके. सो जेव्हा आपण इंडक्शन मोटर स्टार्ट करतो त्यावेळेचा स्टार्टिंग करंट हा 6 to 7 टाइम्स हा फुल लोड करंटपेक्षा जास्त असतो आणि त्याच्यामुळे मोटरचे वाइंडिंग्स हे डॅमेज होऊ शकतात आणि त्याच्यामुळे तो मोटरसुद्धा डॅमेज होऊ शकतं. ओके. म्हणजे स्टार डेल्टा स्टार्टर हे स्टार्टिंग करंट लिमिट करतं. ओके. एका सेफ लेवलला लिमिट करतं ते किंवा डिक्रीज करतं. ओके. यानंतर सेकंड आहे, इट एलिमिनेट्स द व्होल्टेज ड्रॉप प्रॉब्लेम ड्यू टू द ह्यूज अमाऊंट ऑफ स्टार्टिंग करंट रिझल्ट्स इन अ व्होल्टेज ड्रॉप अलॉंग द कंझ्युमर लाईन विच मे डॅमेज अदर इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. ओके. सो स्टार डेल्टा स्टार्टर हे व्होल्टेज ड्रॉप प्रॉब्लेमला एलिमिनेट करतं किंवा पूर्णपणे घालवतं
मग या व्होल्टेज ड्रॉप प्रॉब्लेममुळे स्टार्टिंग करंट हे ह्यूज अमाऊंटमध्ये प्रोड्यूस होतं आणि त्याच्यामुळे जो व्होल्टेज ड्रॉप होतो कन्झ्युमर लाईनचे एलॉंग, त्याच्यामुळे भरपूर इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस हे सुद्धा डॅमेज होऊ शकतात. ओके, त्यानंतर थर्ड आहे इट्स ऑपरेशन इज व्हेरी सिम्पल. ओके, सो स्टार डेल्टा स्टार्टरचं ऑपरेशन हे खूप सिम्पल असतं, इझिली आपण ते ऑपरेट करू शकतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे द कॉस्ट ऑफ दिस स्टार्टर इज कम्पॅरेटिव्हली चीप. ओके, सो अदर स्टार्टर्सची जर आपण या स्टार्टरला कम्पेअर केलं तर ह्याची स्टार्टरची कॉस्ट ही कम्पॅरेटिव्हली कमी असते किंवा हे चीपर असतं अदर स्टार्टर्सपेक्षा. ओके, त्यानंतर इट हॅज अ गुड टॉर्क टू करंट परफॉर्मन्स. ओके, सो स्टार डेल्टा स्टार्टरचा गुड टॉर्क टू करंट परफॉर्मन्स असतो म्हणून आपण त्याला ते वाईडली यूज करतो आणि हे आहे स्टार डेल्टा स्टार्टरचे ॲडव्हान्टेजेस. ओके, यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हाय अन इलेक्ट्रिक मोटर इज ऑलवेज रेटेड इन KW दॅट इज किलोवॅट इन्स्टेड ऑफ KVA दॅट इज किलोव्होल्ट ॲम्पियर. ओके, सो एखाद्या इलेक्ट्रिक मोटरला नेहमी आपण KW म्हणजेच किलोवॅटमध्येच का रेट करतो आणि KVA म्हणजेच किलोव्होल्ट ॲम्पियरमध्ये आपण त्याला का रेट करू शकत नाही, असा क्वेश्चन आहे. सो बघा, as we know a transformer is always rated in KVA because its power factor depends on the nature of the loads. ओके, सो एखादा ट्रान्सफॉर्मरची केस आपण जेव्हा कन्सिडर केली तेव्हा ट्रान्सफॉर्मरला आपण नेहमी KVAमध्ये रेट केलं आहे कारण त्याचं पॉवर फॅक्टर हे लोडच्या नेचरवरती डिपेंड असतं. मग लोडचं नेचर म्हणजे काय, तर तो लोड हा रेझिस्टिव्ह आहे, कपॅसिटिव्ह आहे किंवा इंडक्टिव्ह आहे, याच्यावरती त्या ट्रान्सफॉर्मरचा पॉवर फॅक्टर हा डिपेंड करत असतो. ओके, म्हणून त्याला आपण KVAमध्ये रेट करतो. यानंतर हवेवर अ मोटर हॅज अ फिक्स्ड पॉवर फॅक्टर दॅट इज मोटर हॅज अ डिफाईन्ड पॉवर फॅक्टर अँड द रेटिंग इज ऑलवेज बिंग मेन्शन इन KW और HP ऑन द मोटर. ओके, सो जेव्हा आपण मोटरची केस कन्सिडर केली तेव्हा मोटर हे फिक्स पॉवर फॅक्टर असतं आणि मोटरला आधीपासूनच एक डिफाईन्ड पॉवर फॅक्टर असतं आणि ही जी काही डिफाईन्ड पॉवर फॅक्टर आहे ही रेटिंगच्या फॉर्ममध्ये त्या मोटरवरती आपण मेन्शन केलेलं असतं KW किंवा HP मध्ये. मग KW म्हणजे किलोवॅट आणि HP म्हणजे हॉर्स पॉवर, त्या मोटरवरती आपण ते मेन्शन केलेलं असतं. ओके, मग याच्याचमुळे मोटरला आपण नेहमी KWमध्ये किंवा HPमध्ये रेट करतो आणि KVAमध्ये रेट करू शकत नाही आपण त्याला. ओके, तर बघा यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ अ ट्रान्सफॉर्मर अँड व्हाय इज इट इम्पॉर्टंट. ओके, सो ट्रान्सफॉर्मरमध्ये व्होल्टेज रेग्युलेशन काय आहे किंवा VR म्हणजे काय आहे आणि ते का इम्पॉर्टंट आहे किंवा ते का गरजेचं आहे त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये, असा क्वेश्चन आहे. तर बघा, द व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इज द पर्सेंटेज चेंज इन द सेकंडरी व्होल्टेज फ्रॉम नो लोड टू फुल लोड कंडिशन. ओके, सो जर एखाद्या ट्रान्सफॉर्मरमध्ये सेकंडरी व्होल्टेज आपण कन्सिडर केला तर तो सेकंडरी व्होल्टेज हा नो लोडपासून फुल लोड कंडिशनला किती चेंज होतो त्याचा पर्सेंटेज म्हणजे व्होल्टेज रेग्युलेशन. ओके, सो पर्सेंटेज चेंज इन द सेकंडरी व्होल्टेज फ्रॉम नो लोड टू फुल लोड कंडिशन म्हणजे व्होल्टेज रेग्युलेशन असते एखाद्या ट्रान्सफॉर्मरमध्ये. आयडियली द सेकंडरी व्होल्टेज रिमेन्स द सेम थ्रू आउट द लोड इन विच केस द व्होल्टेज रेग्युलेशन इज 0 बट प्रॅक्टिकली इट व्हेरीज विथ द पॉवर फॅक्टर ऑफ द लोड. ओके, सो बघा, आयडियल कंडिशन जर आपण कन्सिडर केली तर सेकंडरी व्होल्टेज ही थ्रूआउट द लोड सेम राहत असते, म्हणजे नो लोडपासून ते फुल लोड कंडिशनपर्यंत सेकंडरी व्होल्टेज नेहमी सेम राहत असतं. पण प्रॅक्टिकली जर आपण विचार करायला गेलो तर प्रॅक्टिकली ते पॉवर फॅक्टर लोडबरोबर चेंज होत असतं किंवा व्हेरी होत असतं. ओके, यानंतर द व्होल्टेज रेग्युलेशन व्हॅल्यू प्रोव्हाइड्स द एफिशियन्सी ऑफ अ ट्रान्सफॉर्मर अँड इट इज बेस्ट टू प्रेफर अ ट्रान्सफॉर्मर विथ लो व्होल्टेज रेग्युलेशन. ओके, सो ट्रान्सफॉर्मरची जी व्होल्टेज रेग्युलेशन व्हॅल्यू किंवा VR व्हॅल्यू असते ही त्या ट्रान्सफॉर्मरची एफिशियन्सी आपल्याला दाखवत असते किंवा प्रोव्हाइड करत असते आणि
आपल्याला हे बघायचं आहे की आपण जेव्हा एखादा ट्रान्सफॉर्मर चूज करतोय त्यावेळेला त्याचं लो व्होल्टेज रेग्युलेशन असेल व लो व्होल्टेज रेग्युलेशन असेल तर त्याची एफिशियन्सी ही हाय असते. ओके, सो लो व्होल्टेज रेग्युलेशन अँड हाय एफिशियन्सी ट्रान्सफॉर्मर आपण तिथं प्रेफर केलं पाहिजे. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज अन आयडियल ट्रान्सफॉर्मर. ओके, सो आयडियल ट्रान्सफॉर्मर ही काय कन्सेप्ट असते किंवा आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय असा क्वेश्चन आहे. तर बघा, अन आयडियल ट्रान्सफॉर्मर इज अन इमॅजिनरी ट्रान्सफॉर्मर इन विच नो लॉसेस ऑकर ॲट ऑल. In other words, the transformer input power is equal to the transformer output power, that is they have 100% efficiency. ओके, सो आयडियल ट्रान्सफॉर्मर हे इमॅजिनरी ट्रान्सफॉर्मर आहे ज्याच्यात कोणतेच लॉस होत नाहीत, म्हणजे झिरो लॉसेस होतात त्याच्यात. ओके, सो अदर वर्ड्समध्ये ट्रान्सफॉर्मरची इनपुट पॉवर ही ट्रान्सफॉर्मरची आउटपुट पॉवरला इक्वल असते. म्हणजे इनपुट पॉवर इज इक्वल टू आउटपुट पॉवर असते, म्हणजेच त्यांची एफिशियन्सी 100% असते, हायेस्ट एफिशियन्सी असते. ओके, इट इज जस्ट अ थेरॉटिकली ट्रान्सफॉर्मर बिकॉज देर मस्ट बी सम लॉसेस इन अ रिअल और अ प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर. ओके, सो आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये झिरो लॉसेस असतात, पण खऱ्यामध्ये किंवा प्रॅक्टिकलमध्ये आपण जर बघायला गेलो तर प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मरमध्ये किंवा रिअल ट्रान्सफॉर्मरमध्ये काहीतरी लॉसेस असणं गरजेचं आहे आणि असतातच. ओके, सो ते एक फक्त थेरॉटिकल ट्रान्सफॉर्मर आहे आणि आपण रिअल किंवा प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर्स कन्सिडर करतो. ओके, त्यानंतर ट्रान्सफॉर्मर इनपुट पॉवर इज इक्वल टू ट्रान्सफॉर्मर आउटपुट पॉवर फॉर अन आयडियल ट्रान्सफॉर्मर, म्हणजेच Pin इज इक्वल टू Pout. ओके, सो आयडियल ट्रान्सफॉर्मरसाठी ट्रान्सफॉर्मरला जी आपण इनपुट पॉवर दिलेली असते ती ट्रान्सफॉर्मरमधून निघालेल्या आउटपुट पॉवरला इक्वल असते नेहमी. ओके, म्हणजेच Pin इज इक्वल टू Pout. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिकल मशीनचे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स विथ आन्सर्स डिस्कस केले होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.